हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा खिंडार। अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, तर इतर पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, चव्हाणांकडून स्पष्ट। राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होणार। पृथ्वीराज चव्हाण आणि इतर ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार। शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नमदव, 15-16 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, तर चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपमध्ये जाणार नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपचा दावा फेटाळला। मुंबईत 14 फेब्रुवारीला काँग्रेस आमदारांची बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातांचे प्रयत्न, काँग्रेसचा आमदारांसोबत संपर्क सुरू। आता राजकीय भूकंप नव्हे तर सुनामी येईल, राज्यामध्ये तुम्हाला चमत्कार दिसतील, भाजप नेते गिरीश महाजन यांचं मोठं भाकीत। लवकरच काँग्रेस व्याप्त भाजप होणार, भाजपचा अध्यक्षही काँग्रेसचा असेल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर आता निवडणूक आयोग काँग्रेस अशोक चव्हाणांच्या हाती देणार का, ठाकरेंचा खोचक सवाल। रयतेचा राजा कसा असावा, छत्रपतींनी दाखवून दिलं, लहानशा चुकीसाठी त्यांनी संभाजीराजेंना नजरकैदेमध्ये ठेवलं, भुजबळांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाचे चिन्ह। भुजबळ वयोमानाप्रमाणे बावचळलेले आहेत, भुजबळांनी तोंड आवरलं नाही तर आम्हाला त्यांचं तोंड बंद करावं लागेल, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचा इशारा। तर भुजबळांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचीही मागणी। जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस, तब्येत खालावली, रात्री जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली, श्रीकृष्ण पांचाळांकडून जरांगेंना पाणी पिण्याची विनंती। उद्धव ठाकरेंची आज नगरच्या राहुरी आणि श्रीरामपूरमध्ये सभा, ठाकरे शनी शिंगणापूरमधल्या मंदिरामध्ये दर्शन घेणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।